दुष्काळाचा अंदाज खोटा ठरला. शेतकऱ्यांनो पेरण्या उरकून घ्या, आता खरोखर पाऊस येतोय. महाराष्ट्रात खरा पावसाळा कोणत्या तारखेपासून सुरू होणार? अखेर हवामान विभागाने नवीन सुधारित अंदाज दिलाय. मुसळधार पावसाची तारीख आता फिक्स झाली. 7 अशा तारखा सांगितल्या आहेत की त्या तारखांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिमुसळधार पाऊस होणार आहे. आता कोरडे वारे बंद झाले असून मॉन्सून थेट महाराष्ट्राकडे वेगानं सरकलाय. कालपर्यंत प्रत्येक शेतकरी विचार करत होता नक्की पाऊस कधी सुरू होईल. काही जणांनी तर धूळ पेरण्या केल्या होत्या, त्या पेरण्या जगतील का, पावसाची खरी तारीख काय असेल असं सगळ्यांना चिंता आता पडली होती. पण अखेर आता पावसाची तारीख स्पष्ट झाली आहे. अनेक दिवसापासून बातम्या येत होत्या की हे वर्ष दुष्काळाचं आहे. एल निनो सक्रिय झालाय, सुपर एल निनो सक्रिय झालाय, 72 पेक्षा मोठा दुष्काळ येणार असं सांगितलं जात होतं. पण त्यात काही धाडसी शेतकऱ्यांनी पाऊस न पडता धूळ पेरण्या देखील केल्या होत्या. मग ते पीक जगेल की नवीन पेरणी करावी लागेल हा प्रश्न प्रत्येकाला पडला होता. पण काल अचानक समुद्रामध्ये एक विचित्र घटना घडली आणि ज्याने मान्सूनचा वेग पूर्णतः बदलला आहे. ही माहिती भारताच्या हवामान विभागाने आज दिली. पण काल रात्रीच जगातील 3 देशांच्या हवामान संस्थांनी या घटनेवर शिक्कामोर्तब केलेलं आहे. पहा, भारताच्या हवामान खात्यावर लोकांचा विश्वास नाहीये, पण जेव्हा अनेक देश एखाद्या गोष्टीची पुरावेसहित माहिती देतात तेव्हा सगळ्यांना भरोसा बसतोय. आणि अखेर भरोसा बसलाय, कारण की देशाच्या पंतप्रधानांनी ताबडतोब बैठक घेतली आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देखील बैठक आता घेतलेली आहे. कारण की जागतिक हवामान संस्थेकडून सॅटेलाइटने काढलेला संपूर्ण भारताचा एक फोटो पाठवण्यात आला आहे, ज्यामध्ये अरबी समुद्रातील एक विचित्र घडामोड घडताना दिसली. या घडामोडीने आता दुष्काळ जो आहे तो दुष्काळ विसराच, 100% दुष्काळ पडणारच नाही. पण महाराष्ट्रात पावसाचा इतका मोठा स्फोट होईल की शेतकरी आनंदाने नाचू लागतील. आता ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही किंवा ज्यांची पेरणीची तयारी सुरू आहे किंवा काही जण पेरण्या करून बसले आहे, तर अशा सगळ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी जाहीर झालेली आहे. कारण की एक तारीख जाहीर झाली, त्या तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस सुरू होणार आहे. त्यामुळे ताबडतोब मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीमधून शेतकऱ्यांसाठी अतिमहत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. पहा, पाऊस तर पडतोय, पण पावसाच्या त्या 7 तारखा इथे देण्यात आलेल्या आहे. त्या 7 तारखांना जर पेरण्या केल्या तर आणि तरच तुमचं पीक वाचेल, अन्यथा वाचणार नाही. त्याकरता मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी 3 सूचना दिलेल्या आहेत. शेतकऱ्यांनो चिंता करू नका, पेरण्या जबरदस्त होतील, पण या 7 तारखा लक्षात ठेवायचं सांगण्यात आले. जूनच्या या तारखेपासून पाऊस सुरू होईल. जुलै ऑगस्टमध्ये जबरदस्त पाऊस पडेल असं सांगितलंय. लोकांनी काय झालं याच्यावर भरोसा आधी ठेवला नव्हता. खरं तर 8 दिवसापूर्वी प्रसिद्ध अभ्यासक पंजाब दक यांनी देखील स्पष्टपणे सांगितलं होतं की शेतकऱ्यांना चिंता करू नका, दुष्काळ पडणार नाही, जबरदस्त पाऊस पडेल असं त्यांनी सांगितलं होतं. पण म्हणतात ना, जिथं पिकतं तिथं विकत नसतं, आणि अगदी पंजाब डक यांच्या बाबतीत तसंच झालं. लोकांनी भरोसा ठेवला नाही. पण जेव्हा अमेरिकेचा हवामान विभाग, जपानचा हवामान विभाग आणि आणखी 2 देशांच्या हवामान विभागाने जेव्हा सॅटेलाइटचा फोटो पंतप्रधानांना पाठवला तेव्हा सगळ्या भारताचा भरोसा बसलाय. ही परिस्थिती आता इतकी अनुकूल आहे की या 7 तारखांना अतिमुसळधार पाऊस होण्याचा रेड अलर्ट देण्यात आलाय. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय अनुकूल बातमी आहे. आता ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली नाहीये त्यांनी पेरणीची तयारी सुरू करा, कारण की सगळ्यात आनंदाची बातमी आलेली आहे. मग फक्त आता याच्यामध्ये जो पावसाचा अंदाज आहे, ज्या तारखा होत्या पूर्वीच्या त्या तारखा सगळ्या बदलल्या आहेत. त्या बदललेल्या तारखा काय, खरा पावसाळा नेमकं कधीपासून सुरू होतो, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मान्सून यावेळेस उलट पद्धतीने येत आहे. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात आधी पाऊस होणार ते जिल्हे आता पूर्णतः बदलले आहेत. पहा, आता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती टक्के पाऊस पडणार याची नवीन टक्केवारी देखील आता जाहीर झालेली आहे. शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी एक महत्त्वाची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यामुळे आत्तापर्यंत जे अंदाज तुम्ही पाहिले होते, ज्या बातम्या बघितल्या होत्या, त्या बातम्या 100% विसरून जा, कारण की जुन्या बातम्या खोट्या ठरल्यात आणि नवीन अंदाज, नवीन तारीख आता समोर आलेली आहे. आता या नवीन अंदाजानुसार मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आणि या बैठकीतून नवीन मान्सूनचा अंदाज महाराष्ट्रासाठी, शेतकऱ्यांसाठी एक वेळापत्रक जाहीर केलं. या वेळापत्रकात एक अशी तारीख सांगितली की त्या तारखेला महाराष्ट्रामध्ये धोकादायक पाऊस पडणार, अतिमुसळधार पावसाचा स्फोट होणार. मग काय आहे तो नवीन अंदाज, कोणत्या जिल्ह्यात कधी पाऊस पडणार, पावसाळ्याची खरी तारीख काय, शेतकऱ्यांसाठी काय सूचना दिल्या, कधीपासून पेरणी होणार, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. संपूर्ण महाराष्ट्राला दिलासा देणारी एक मोठी बातमी समोर आली. प्रत्येक शेतकरी पावसाकडे डोळे लावून वाट बघत बसलाय.
पाऊस काही येत नाहीये, पाऊस कधी सुरू होईल असे प्रश्न आता विचारले जात आहेत. पण अचानक अरबी समुद्रात एक घडामोड घडली, ज्याचा फोटो पुराव्यासहित अमेरिका जपानने पंतप्रधानाला पाठवला आणि तिथूनच देशामध्ये एक आनंदाची लाट आली. मग ही घटना नेमकं काय घडली, अमेरिका जपानने काय पुरावा दिला, आता पावसाळा कसा बदलणार याचीच माहिती आपण घेतोय. पण सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या की या माहितीला आता कुणीच खोटं म्हणू शकत नाही, कारण की मुख्यमंत्री प्रधानमंत्री यांच्या बैठका झाल्यात आणि त्याच्यातून आता वेळापत्रक जाहीर झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणी 100% सक्सेस होणार. पहा, कालपर्यंत परिस्थिती वेगळी होती, कारण की हवामान अभ्यासक तज्ज्ञ सगळे म्हणत होते की दुष्काळ पडेल, पण आता सगळ्यांचे अंदाज खोटे ठरलेत. आता फक्त शेतकऱ्यांची ही जी आहे ती ही काळजी घ्या. 100% तुमचा यावेळेचा जो पेरणीचा काळ आहे किंवा त्याचे नुकसान तुमचं सांगितलं जात होतं ते अजिबात होणार नाही. पहा, शेतकरी संभ्रमात होते, पेरणीची तयारी करून लोक बसले होते. काही लोकांनी तर पावसाच्या आधीच पेरणी करून थांबले होते. पण काल रात्री अमेरिका जपानमधून एक अपडेट आला आणि ज्याने महाराष्ट्राच्या पावसाचं चित्र बदललं. मग काय आहे ती नवीन अपडेट, कोणत्या जिल्ह्याला जास्त फायदा होणार, कोणत्या जिल्ह्यात अतिवृष्टी आणि कोणती ती धोकादायक तारीख की ज्या दिवशी पावसाचा स्फोट होणार, काय नवीन वेळापत्रक आलंय, चला जाणून घेऊया अति महत्त्वाची माहिती. खरं तर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सूनचा जोर दरवर्षी वाढलेला असतो, पण यावर्षी परिस्थिती उलटी आहे. केरळमध्ये दाखल झालेला मान्सून महाराष्ट्राच्या दिशेनं आला खरा, पण त्याचा वेग अतिशय मंदावला. हवामान तज्ज्ञांच्या मते याला 2 कारणं होती. पहिलं कारण एल निनोचा प्रभाव आणि दुसरं म्हणजे अरबी समुद्रात तयार झालेली प्रतिकूल परिस्थिती. आता हे कालपर्यंत होतं, पण आज शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. खरं तर काल सांगितलं गेलं की या दोन्ही गोष्टीमुळे ढग सरकत नाहीयेत आणि एल निनो सक्रिय झाल्यामुळे पाऊस जागेवरच थांबलाय. अचानक अरबी समुद्रामध्ये अचानक ती गोष्ट घडली आणि ज्यामुळे दिलासादायक अंदाज दिलाय. पहा, गेल्या अनेक दिवसापासून सोशल मीडियावर माध्यमांमध्ये दुष्काळ पडेल असं सांगितलं होतं, जांभळांच्या झाडाचाही संकेत सांगितला गेला होता, पण आता सगळं खोटं ठरलंय. पहा, आधी हवामान विभागाने 15 जून तारीख सांगितली, 15 जून होऊन गेली, पाऊस काय आला नाही. पण त्यानंतर 20 जूनचा अंदाज सांगितला आणि त्यानंतर 25 जूनचा अंदाज सांगितला. पण सध्याची अशी परिस्थिती सांगितली जाते की आता पाऊस वेगळ्याच तारखेला येणार, कारण की इंडियन ओशन डायपोल नावाची एक प्रणाली सक्रिय झाली आणि जी एल निनोचा खात्मा करते. आता सगळ्यात महत्त्वाचा अंदाज जो पंजाब डेक यांनी दिला. पंजाब डेक म्हणाले की येणाऱ्या 3 ते 4 दिवसामध्ये संपूर्ण राज्यात हळूहळू परिस्थिती बदलणार आहे. हळूहळू परिस्थिती बदलत जाणार आणि तो जो बदल आहे तो सगळ्यात आधी कोकण, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये पेरणीयोग्य पाऊस पडेल. आता साधारणपणे त्यांनी असं सांगितलंय की 25 तारखेपासून हळूहळू वातावरणामध्ये बदल व्हायला सुरुवात होईल आणि त्यानंतर पेरण्यांची जिथे जिथे पाऊस पडेल तिथे पेरण्या होऊ शकतील. किंवा दुसरा टप्पा, आता ज्या जिल्ह्यामध्ये 25 ते 30 मध्ये पाऊस पडणार नाही तिथे 7 ते 14 जुलैच्या दरम्यान पावसामध्ये प्रचंड वाढ होणार आणि ज्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांच्या पेरण्या होऊन जातील. आता त्यातल्या त्यात सरकारने सूचना अशी दिली की जोपर्यंत शेतामध्ये 100 मिलीमीटरची ओल जात नाही, म्हणजे जमिनीत खड्डा खांदून जोपर्यंत 100 मीटर खाली ओली माती सापडत नाही तोपर्यंत पेरणी टाकण्याचं धाडस करू नका, असं स्पष्टपणे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता तुम्हाला काय वाटतं, तुमच्या जिल्ह्याचा अंदाज काय असू शकतो? तुम्हाला वाटतं का दुष्काळ पडेल? पेरण्या सक्सेस होतील का? हो वाटत असेल तर हो लिहा, नाही वाटत असेल तर नाही लिहा. स्पष्टपणे कमेंट करा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.